नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आहे. दिल्लीमधील जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू असताना आज पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयामध्ये नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी ठरलेला आहे. आणि या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकशाहीमध्ये आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं की नाही असा प्रश्न उपस्थित पडलेला असतानाच पुन्हा एकदा आठवण झाली ती आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची आणि तिथल्या पोलीस कारवाईची. दिल्लीतील पोलीस कारवाई आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरच्या पोलीस कारवाईमध्ये बरीच साम्य आहेत. एखादं आंदोलन जर मोडून काढायचं असलं तर पोलीस कशा पद्धतीने त्यांचा अजेंडा राबवतात हे या दोन्ही ठिकाणी लक्षात येतं आहे. सोनम वांगचुक यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी सुरू केलेलं उपोषण कुठल्याही ठोस निर्णयापर्यंत आलेलं नसतानाच वांगचुक यांना आज पोलिसांनी सकाळी 7 वाजताच अचानक जाऊन उचललं आणि रुग्णालयात दाखल केलं. यावेळी या सगळ्या आंदोलनाचे जे सूत्रधार आहेत किंवा आंदोलनाचे मुख्य जे नियोजनकर्ते आहेत ते अभिजित दिपके यांनासुद्धा काही जणांनी मारहाण केल्याची बातमी पुढे येत आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा कशा पद्धतीने गळा घोटला जातो याचं आणखी एक उदाहरण आता पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. अभिजित दिपके यांनी त्यांचं म्हणणंसुद्धा या सगळ्या घटनेनंतर जाहीर केलेलं आहे. ते आपण सर्व व्हिडिओच्या सर्वात शेवटी ऐकणार आहोतच. पण सध्याची ही मोठी बातमी आहे की सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. आणि यावेळी आधार घेतला गेलेला आहे तो उच्च न्यायालयाच्या निकालाचा. आणि उच्च न्यायालयामध्ये राकेश कुमार सैनी या नागरिकाने एक याचिका दाखल केली होती. त्यांनी सोनम वांगचुक यांच्या जीविताची काळजी आहे असं या याचिकेत म्हटलं होतं. त्यावेळी सरकारने वेळप्रसंगी सोनम वांगचुक यांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी त्यांना जबरदस्तीने उपचार देण्याची सूचना या आदेशात केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळं त्या आदेशानुसार आता उच्च न्यायालयाच्या निकालाची ढाल करून सोनम वांगचुक यांचं उपोषण मोडीत काढलेलं आहे. आणि हे उपोषण मोडीत काढण्याचं टायमिंग पण जर आपण लक्षात घेतलं तर ते फार अत्यंत 20 जुलैला जो मोर्चा संसदेवर धडकणार होता, जंतर मंतर ते संसद, आणि या मोर्चामुळे एकूणच देशाचं राजकारण उफाळून येणार होतं. अशा मोर्चाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना बरोबर ती वेळ साधून सोनम वांगचुक यांचं आंदोलनाचं ठिकाणून त्यांना उचलण्यात आलेलं आहे. हे पण लक्षात घेण्यासारखं आहे. अर्थात हे सगळं झालं तरी 20 जुलैचा जो मोर्चा आहे, 20 जुलैला जो निघणारा मोर्चा आहे तो निघल्याशिवाय राहणार नाही असं आत्ता आयोजकांचं म्हणणं आहे. त्यामुळे 20 जुलैला दिल्लीमध्ये नेमकं काय घडतं तेही बघायचं आहे. सोनम वांगचुक हे रुग्णालयातून उपचार घेऊन परततात का आणि पुन्हा उपोषण सुरू करतात का हेही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये आणि या आंदोलनाच्या पोलीस कारवाईमध्ये काही गोष्टींची साम्य आहेत ती आपण जाताना सर्वात शेवटी लक्षात घेऊ आणि त्यानंतर अभिजित दिपके यांचं म्हणणं ऐकून घेऊयात. तर या आंदोलनामध्ये आणि मनोज जरांगे पाटलांच्या पोलीस कारवाईच्या आंदोलनामध्ये एक साम्य असं आहे की मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला होता आणि त्यांना साधारणपणे पोलिसांनी रात्री 12-12:30 वाजता तिथून रुग्णालयामध्ये तुम्ही उपचारासाठी चला अशी विनंती केलेली होती आणि ते ऐकत नाहीत आणि त्या ऐकणार नाहीत अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या बळाचा वापर करून, सशस्त्र पोलिसांच्या बळाचा वापर करून, लाठीमार करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोनम वांगचुक यांच्या या बाबतीमध्ये मात्र पोलिसांनी कुठल्याही प्रकारच्या बळाचा वापर असं तिथं जाऊन केलेलं नाही. मात्र जे लोक विरोध करत होते त्यांना पोलिसांनी धरून कोपऱ्यामध्ये नेऊन आणि त्यांना लाठीमार न करता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी त्यांना अडवून ठेवलं आणि सोनम वांगचुक यांना सकाळी पहाटे 7 वाजताच त्यांना तिथून हलवलं. हा एक तिथलं साम्य आहे. आणि साध्या गणवेशातील पोलीस व्यासपीठावर गेले होते. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळेसही साध्या गणवेशातील पोलीस आणि डॉक्टर हेच व्यासपीठावर जात होते. सशस्त्र पोलीस हे बाजूला पहारा देताना दिसत होते. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये याची खबरदारी जशी आंतरवाली सराटीमध्ये घेतली होती तशी दिल्लीमध्ये सुद्धा घेतलेली आहे. आणि वैद्यकीय कारण जे सांगितलं जातं आहे त्यामध्ये तफावत फक्त एवढीच आहे की आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाच्या 3ऱ्याच दिवशी हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला होता. इथं मात्र 18व्या-19व्या दिवशी पोलिसांनी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आपण ही कारवाई केली असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळं या सगळ्या आंदोलनाची पुढची दिशा आता नेमकी काय असणार आहे? सोनम वांगचुक हे रुग्णालयातून उपचार घेऊन परत उपोषणाला येऊन बसतील का? आणि अभिजित दिपके यावर नेमकं काय म्हणतायत ते आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. त्यामुळं आपण जाताना फक्त अभिजित दिपके यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल. दिल्ली पुलिस ने सोनम सर को जंतर मंतर से उठा लिया है। यहाँ पर बच्चों पर भी लाठीचार्ज किया है।
मैं अभी अपने दोस्त के घर गया था फ्रेश होने, तो मुझे वहां पर भी पुलिस ने मार कर रोक रखा था, डिटेंशन में रख रखा था। और सोनम सर को उठाने के बाद इन लोगों ने मुझे अभी छोड़ दिया, और लेकिन अभी भी जंतर मंतर में हमें घुसने नहीं दे रहे। तो देश भर में जितने भी लोग ये वीडियो देख रहे हैं, मैं उनसे अपील करता हूँ, शांतिपूर्ण प्रदर्शन आज हमें पूरे देश में करना होगा सोनम सर के समर्थन में। इन्होंने फोर्सफुली सोनम सर को उठाया, मेरे साथ मारपीट की है, यहाँ पर जितने सारे स्टूडेंट्स हैं उन पर भी लाठीचार्ज किया है। तो मेरी सभी से अपील है, पूरे देश भर में अपने अपने एरिया में प्रोटेस्ट करिए, और कहीं से भी कोई नियम ना तोड़े, हमें पीसफुली करना है और हमें जवाब देना है कि ये तानाशाही हम बर्दाश्त नहीं करेंगे। स्टूडेंट्स के साथ जो मारपीट हुई है वो हम बर्दाश्त नहीं करेंगे। और जो सोनम सर के साथ किया है, 20 दिनों से वो इंसान भूखा था, उसको फोर्सफुली पुलिस ने उठाकर जेल में पुलिस ने उठा लिया है।